या संदीपचा सांगायचा विषय, ही घरात झोपला होता, हे जी बायको चुलीपाशी जाऊन स्वयंपाक करत होती. गड्याला अचानक जाग आली आणि जाऊन बायको जवळ गेला. आधी या गड्याला मोठं बोलायची सवय. बायको जवळ गेला, बायको जवळ जाऊन मोठं बोलायला, ए मी जर गावचा सरपंच झालो, गाव बदलीन गाव. परत म्हणला, ए मी जर तालुक्याचा आमदार झालो, तालुका बदलीन तालुका. परत म्हणला, ए मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, महाराष्ट्र बदलीन महाराष्ट्र. बायको म्हणली, दानी तुम्हाला काय पिसाळायला कुत्र बित्र चावलं का काय? अवलंगी समजून परकर गाठला, त्या आधी बदला, चालला गाव बदलायला. काय बोलतोय लागा? पण तात्या मावशी, राजकारण काय माझ्या घरात नाही, राजकारण माझा पेशा नाही, राजकारण आमचा पिंड नाही. ह्याच्या घरात राजकारण आहे. ही हुशार आहे, गावानं ठरवलं अतुल हातेकर एवढा हुशार आहे, प्रबोधन कराय, ह्याला बिनविरोध सरपंच करूया. गावानं याला बिनविरोध सरपंच केला. पण ह्याच्याकडे दादा ती पुढारी शर्ट पॅन्ट, पांढरा ड्रेस नव्हता. ही गावात दुकानात गेला, रेडीमेड पांढरा शर्ट पॅन्ट घरात आणली, वापरली. पॅन्ट एक 4 बोट लांब झाली होती. ह्याच्या घरी आई बायको बहीण, ह्यानं पॅन्ट घेतली, आईकडे गेला, म्हणला आई पॅन्ट एक 4 बोट लांब झाले, कट करून ठेव. आई म्हणली मला जमणार नाही. पॅन्ट घेतली, बायकोकडे गेला, म्हणला अगं पॅन्ट एक 4 बोट लांब झाले, कट करून ठेव. बायको म्हणली धनी मला जमणार नाही. पॅन्ट घेतली, बहिणीकडे गेला, म्हणला दिदे पॅन्ट एक 4 बोट लांब झाले, कट करून ठेव. बहीण म्हणली मला जमणार नाही. रागान पॅन्ट घरात टाकली. सरपंच साहेब गावात फिरायला निघून गेले. सकाळच्या 10-11 वाजले. हे जे आईला वाटलं कधी नाही ती माझा पोरगा सरपंच झाला, एवढं काम सांगितले, त्याला किती उशीर लागतोय. हे ज्या आईनं पॅन्ट घेतली, कात्री घेतली, 4 बोट म्हणजे अंदाजाने इतभर पॅन्ट कट केली, पॅन्टीची गाडी घातली, पॅन्ट कपाटात ठेवली, आई कामाला निघून गेली. दुपारच्या 2 वाजले. ह्याच्या बायकोला वाटलं कधी नाही ती कारभारी सरपंच झालं आणि काम एवढं सांगितलंय, त्याला किती उशीर लागतोय. ह्याच्या बायकोने बी पॅन्ट घेतली, कात्री घेतली, एक 4 बोट म्हणजे की इतभर पॅन्ट कापली, पॅन्टीची गाडी घातली, पॅन्ट कपाटात ठेवली, बायको कामाला निघून गेली. सायंकाळच्या 5 वाजले. ह्याच्या बहिणीला वाटलं कधी नाही ती माझा भाऊ सरपंच झाला आणि एवढं काम सांगितले, त्याला किती उशीर लागतोय. ह्याच्या बहिणीने बी पॅन्ट घेतली, अंदाजाने 4 बोट म्हणजे की इतभर पॅन्ट कापली, पॅन्टीची गाडी घातली, पॅन्ट कपाटात ठेवली, बहीण कामाला निघून गेली. संध्याकाळच्या 8 वाजता सरपंच अतुल हातेकर उड्या मारतच घरी आले. आई बायको बहीण दरवाजा पुढून थांबल्या. ह्यानं त्यांचं चेहरा बघितलं आणि म्हणला नक्की ह्यांनी पॅन्टीचं काम केलेलं दिसतंय. ह्यानं आईला विचारलं आई पॅन्ट कुठं आहे? आई म्हणली हाय की कपाटात. ही कपाटाजवळ गेला, कपाटातनं पॅन्ट बाहेर काढली, पॅन्टीची गाडी घातलेली होती. पॅन्टीची गाडी उलगडून बघतोय तर पॅन्टीचा झाला होता बरमोडा. विनोद सोळा मुद्दा आहे का? पॅन्टीचा बरमोडा का झाला तर घरात एकी नसल्यामुळे पॅन्टीचा बरमोडा झाला.